सलगर येथील आंबेडकर समाजातील शेतकऱ्यांचे आमरण उपोषण सुरूच, दोघांची तब्येत खालावली। पाहूया आमचे न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी उपोषण स्थळावरून घेतलेल्या माहितीचा आढावा। सलगरे तालुका मिरज येथील मागासवर्गीय शेतकऱ्यांच्या जमिनीवर मल्टीपर्पज लॉजिस्टिक मॉल उभा करून मागासवर्गीय शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा या शासनाच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी सलगरे येथील मागासवर्गीय शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करीत आहेत। काल त्यांचा तिसरा दिवस होता। आंदोलनाला बसलेल्या 2 शेतकऱ्यांची तब्येत खालावली आहे, तरी सुद्धा त्यांचा लढा सुरूच आहे। उपोषणस्थळी अनेक मागासवर्गीय शेतकरी, महिला यांची उपस्थिती प्रामुख्याने दिसून आली। या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी डॉक्टर महेश कुमार कांबळे, पश्चिम महाराष्ट्र आरपीआयचे उपाध्यक्ष नानासाहेब वाघमारे, बोलवाडचे सचिन कांबळे, राष्ट्रवादीचे उत्तम कांबळे व सलगर येथील अनेक समाजबांधव उपस्थित होते। यावेळी बोलताना विक्रम कांबळे म्हणाले, सलगरमध्ये मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क होणार असल्याची बातमी आणि त्यानंतर कलेक्टरांच्या आलेल्या नोटिसा पाहता सलगरमध्ये ज्या लोकांची ही जमीन आहे 733, 736, 759 ही जमीन चेअरमन बॅकवर्ड क्लास सहकारी सामुदायिक शेती सोसायटीची जमीन असून गेल्या 70 वर्षापासून संबंधित कुटुंब या जमिनीत कसून राबून आपला पोटपाणी पिकवतात किंवा आपला उदरनिर्वाह चालवतात। अशी परिस्थिती असताना काही लोकांनी मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्कसारखा प्रकल्प होणार आहे अशी चुकीची बातमी, चुकीची म्हणता येणार नाही, कलेक्टरांचं नोटीस आल्यामध्ये चुकीची पण म्हणता येणार नाही, परंतु एक बातमी तुम्हाला नक्कीच देईन। मी मगाशीच एक मुंबईतून हे पत्र मागवलेलं आहे। यात असं स्पष्ट म्हटलेलं आहे, नॅशनल हायवे लॉजिस्टिक मॅनेजमेंट लिमिटेडचं पत्र आहे ते, आणि त्या पत्रात त्यांनी असं नमूद केलं आहे की सलगरची कुठलीही जागा त्यांच्या त्या मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्कच्या अजेंड्यामध्ये नमूद नाही। असे असताना शासनाची दिशाभूल करून सदरचे जिल्हाधिकारी यांच्यावर कुठल्या तरी राजकीय नेत्याचं प्रेशर आहे असं स्पष्ट दिसून येते। कारण जिल्हाधिकारी हे एक जिल्ह्याचे DM असतात, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट म्हणजे जिल्हा न्यायदंडाधिकारी। असं असताना त्यांनी आमच्यासारख्या गोरगरिबांची बाजू न घेता कुणीतरी सांगते म्हणून आम्हाला नोटिसा बटाबट काढायच्या। तुम्हाला ह्यातली तफावत सांगायची म्हटलं तर पहिली नोटीस 12 तारखेला काढली, लगेच 8 दिवसाची मुदत 20ला काढली, परत 4 दिवसाची मुदत देऊन 3 तारखेला नोटीस काढली। अशा ह्या 15 दिवसात 3 नोटिसा पूर्ण करून त्याला अंतिम नोटीस म्हणून जाहीर केलं आणि अशा पद्धतीनं शासनाची दिशाभूल करून किंवा लोकांना संभ्रमावस्थेत ठेवून अशा पद्धतीनं आमची जमीन बळकवण्याचा जो डाव चाललेला तर आम्ही हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही। लक्षात घ्या, ह्यात जवळजवळ त्यावेळेचे 59 सभासद 59 सभासदाबरोबर जवळजवळ 600 कुटुंब आहेत, 600 माणसं आहेत, ते आम्ही त्या जमिनीवर आम्ही उदरनिर्वाह करतो आणि आम्ही जगतो। असं असताना त्यावेळी 1956 साली ही संस्था स्थापन झाली आणि 1961 साली ही जमीन अलॉट केली। असं असताना त्यावेळी भूमिहीन मागासवर्गीय शेतकऱ्यांना जमीन नाही आणि त्यांना ती कसण्यास द्यावी या तत्वाखाली ती जमीन त्या लोकांना अलॉट केली। सदर जमिनी पूर्ण पडीक होती, नापीक होती, ती त्याची माती करून ती सुपीक केली आणि परत शासनाने ती परत घ्यावी यासारखी निर्लज्जीसारखी बाब दुसरी नाही। आणि त्यासाठी मी या महत्त्वाचं म्हणजे शासनाचा तर निषेध करतोच, पण या पहिल्यांदा ह्या कलेक्टरांचा निषेध करतो, कारण हे कलेक्टर कुणाच्या तरी दबावाखाली आपला हा निर्णय देत आहेत। आणि ही परिस्थिती पाहता आता सध्या आमचं उपोषण चालूच आहे। जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, हे सगळं बेकायदेशीर नोटीस थांबल्या पाहिजेत, आमची संस्था पुनर्जीवित झाली पाहिजे, आमच्या लोकांचा हक्क परत मिळाला पाहिजे। आणि यासाठी आमचं हे उपोषण जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत हे उपोषण कायम राहील। आणि याची दखल शासनाने नाही घेतल्यास भविष्यात शासनाला याची किंमत मोजावी लागेल आणि यापुढची जी काही शासकीय बाब असेल किंवा कायदेशीर बाब असेल ते आम्ही आमच्या पद्धतीनं त्याची पूर्तता करत आहोत आणि आम्हाला शासनानं न्याय द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो। आमच्या संपूर्ण मागासवर्गीय समाजाचं जे काही मनोगत आहे किंवा ज्या काही भावना आहेत त्या समजून घ्याव्या आणि आम्हाला न्याय द्यावा एवढंच मी आपल्या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। याबरोबरच हे बातमीपत्र संपले। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत नमस्कार।